गुड मॉर्निंग. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा, कारण की पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ आणि त्यासोबतच नवीन महिन्याची सुरुवात. सॅलरी क्रेडिट झालेली असणार, पण दसरा दिवाळी सगळं जवळ आहे म्हटल्यावर खरेदी पण जोरदार असणार, त्यामुळे खर्चही तेवढाच असणार नाही यार. जपून पैसे खर्च करा, एवढंच सांगणं. चला शोची सुरुवात करूयात. माय टॉप 3. सगळ्यात पहिलं अपडेट सांगायचं म्हटलं तर सोलापूर तुळजापूर महामार्ग 4 दिवस बंद असणार आहे, 4 ऑक्टोबर पासून 7 ऑक्टोबर पर्यंत. माय टॉप 3. त्यासोबतच काल सोन्याने नवीन उच्चांक गाठलेला आहे. 1449 रुपयांनी वाढून तो जाऊन पोहोचलेला आहे 1,17,000. माय टॉप 3. आणि त्यासोबतच दिवाळी जवळ आली, त्यामुळे एसटी महामंडळाचा मोठा निर्णय. दिवाळी तिकीट दरात 10% भाडेवाढ. माय टॉप 3. एक्झॅक्टली बॉस. याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूरशा गप्पा मारायच्या आहेत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा माय एफएम. माझे नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. वेलकम बॅक, नमस्कार, राम राम, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला वळूयात पहिल्या अपडेटकडे. नाही म्हणजे बोलल्याप्रमाणे सोलापूर तुळजापूर महामार्ग 4 दिवस बंद राहणार आहे. म्हणजे 4 ऑक्टोबर पासून ते 7 ऑक्टोबर पर्यंत हा बंद असणार आहे. याचं कारण असं आहे की कोजागिरी पौर्णिमेनिमित्त बरेचसे भाविक जे काय मातेच्या दर्शनासाठी पायी जात असतात सोलापूरवरून. सो ते पायी जात असताना त्यांना कुठल्याही प्रकारचा अडथळा, गैरसोय किंवा कुठलाही अपघात होऊ नये यासाठी प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला. 4 दिवस महामार्ग बंद असणार आहे. तर जर कोणी त्या मार्गाने जाण्याचं नियोजन करणार असेल किंवा कोणाचाही तो डेली रूट असेल तर त्यांनी जरा या गोष्टीचा विचार करूनच पुढचं नियोजन करावं. वळूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. ऐकत रहा माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन येतो पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही केलंय माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला वळूयात पुढच्या अपडेटकडे. हे म्हणजे दिवाळी दसरा आलं आणि एकंदरीत लग्न जर दिसायला लागले समोर की मग भाव वाढतो सोन्याचा, आणि तोच उच्चांक नवीन गाठीचं सोनं फार महाग होत चाललंय. आणि एकंदरीत जर बोलायचं म्हटलं, या वर्षात सोन्याने जवळपास 41,000 रुपयांनी उडी मारलेली. हा म्हणजे आता कालच जर बोलायचं म्हटलं तर 1,449 रुपयांनी वाढलं आणि जाऊन पोहोचले 1,16,903. म्हणजे राऊंड फिगर 1,17,000. क्या से क्या हो गई देखते देखते, असंच म्हणावं लागेल. पण सोन्याचंच नाही हो, चांदीचा पण भाव आहे का तुम्ही? चांदीचं पण काय 673 रुपयांनी वाढून गेलेलं आहे. 1,45,060 रुपये प्रति किलोग्रॅमवर. हा बापरे. एनिवेज, आता ह्याच्याबद्दल जास्त बोलण्यात काही पॉईंट नाही आहे. मी वळतो पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. कुठे जाऊ नका, ऐकत राहा माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. चलो अच्छा सुनते हैं. एक्झॅक्टली, वेलकम बॅक. तुम्ही ट्यून केलंय माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर आपल्या शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत तर केलंच आहे, बट त्यासोबत महत्त्वाची गोष्ट, घड्याळात बघा यार, एकच गोष्ट क्लिअरिटी सांगतंय, वेळ कोणासाठी थांबत नाही. बाकी सगळे थांबतील पण ही वेळ कोणासाठी थांबत नाही. 9 वाजायला बस काही मिनिट बाकी. चला पटकन तुम्हाला पुढची अपडेट सांगतो. एक्झॅक्टली बॉस. दिवाळी तोंडावर आली म्हटल्यानंतर एसटी महामंडळाचा मोठा निर्णय आलेला आहे. तिकीट दरात आता 10% भाडेवाढ असणार आहे. आता ही भाडेवाढ जी काय ती 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीसाठी लागणार आहे. पण महामंडळाच्या सर्वच बसेसला लागू होणार नाही. शिवनेरी आणि शिवाई सोडून इतर बसेस ज्या आहेत त्यांनासाठी ही भाडेवाढ लागू होणार आहे. नाही म्हणजे गावाला जाताना, मामाच्या गावाला पोरांना पाठवताना, वहिनींना पाठवताना या गोष्टीचा विचार करूनच पैसे द्याल, नाही जुन्या भाड्यानुसार द्याल आणि मग होईल पोपट. सो बेटर वे आता असूनच तुमच्या कानावर टाकून ठेवलं. चला तर मग यासोबत मी निघतोय. भेटूया तुझ्या सकाळी 8 वाजता इथेच ऑन माय एफएम घेऊन पेपरवाला घंटा. बट तोपर्यंत तुमच्या मनातल्या गोष्टी माझ्यापर्यंत, माझ्या मनातल्या गोष्टी तुमच्यापर्यंत इंस्टाग्राम मार्फत पोहोचूयात. RJ प्रसाद, RJPRASAD, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल. स्टे ट्यून टू माय एफएम. चलो अच्छा सुनते हैं. हॅव अ ग्रेट डे.